तुमच्या घरातही अशी एक व्यक्ती आहे का, जी स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी जगते? जी थकली असली तरी कधी तक्रार करत नाही? ती म्हणजे आई. सकाळची वेळ होती. घरात सगळे अजून झोपले होते, पण आई मात्र नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. ती शांतपणे किचनमध्ये जाऊन चहा बनवत होती, कारण तिच्यासाठी कुटुंबाचा दिवस आनंदाने सुरू होणं महत्त्वाचं होतं. थोड्या वेळाने तिची मुलगी अभ्यासासाठी टेबलवर बसली. आई तिच्याकडे प्रेमाने बघत होती. मुलगी हसत म्हणाली, "आई, मी मोठी होऊन डॉक्टर बनणार." आईच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. ती म्हणाली, "नक्की बनशील बाळा, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे." दिवस गेले, वर्ष गेली, पण त्या मुलीचं स्वप्न बदललं नाही. ती दिवसरात्र अभ्यास करत होती. कधीकधी थकवा येत होता. कधीकधी वाटत होतं की हे खूप कठीण आहे. पण प्रत्येक वेळी आई तिच्या जवळ उभी होती. आई म्हणायची, "लक्षात ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही." शेवटी तो दिवस आला. आज ती मुलगी डॉक्टर बनली होती. ती हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करत होती. ती घरी आली आणि आईला घट्ट मिठी मारली. मुलगी भावूक होऊन म्हणाली, "आई, हे सगळं तुझ्यामुळे झालं." आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसून म्हणाली, "आज माझं स्वप्न पूर्ण झालं." कारण आई मुलांना फक्त वाढवत नाही, ती त्यांना स्वप्न बघायला शिकवते आणि त्या स्वप्नांसाठी स्वतःचा त्याग करते. स्त्री फक्त एक व्यक्ती नसते, ती आई असते, ती प्रेरणा असते. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे महिलांच्या कष्टांचा, त्यागाचा आणि यशाचा सन्मान करणे. घर असो, समाज असो किंवा देश, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे. म्हणूनच आजचा दिवस आपल्याला एक संदेश देतो. महिलांचा आदर करा, त्यांना समान संधी द्या आणि त्यांच्या स्वप्नांना साथ द्या. प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम. तीच समाजाची खरी ताकद असते. स्त्री फक्त एक नातं नाही, ती घराची ताकद आहे, समाजाची प्रेरणा आहे. प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, प्रत्येक रूपात स्त्री जगाला सुंदर बनवते. मुलगी, मैत्रीण, प्रत्येक रूपात स्त्री जगाला सुंदर बनवते. स्त्री फक्त एक नातं नाही, ती घराची ताकद आहे, समाजाची प्रेरणा आहे. प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, प्रत्येक रूपात स्त्री जगाला सुंदर बनवते. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खरा आनंद आणि प्रगती असते. स्त्री ही फक्त घराची ओळख नसते, ती घराची ताकद असते. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच खरा विकास होतो. स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे धैर्य, स्त्री म्हणजे प्रेरणा. स्त्रीला संधी द्या, ती इतिहास घडवू शकते. हॅपी वुमन्स डे. प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम.